पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आशिया चषकामध्ये भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सना धुव्वा। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावात 47 धावा तर फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स। कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून भारताचा विजय, भारतीय सशस्त्र दलांना समर्पित, आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे असल्याचं वक्तव्य। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हँडशेक करणं टाळलं। सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानामध्ये आलाच नाही। टॉसच्या वेळीही सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कॅप्टनसोबत हँडशेक केलं नाही। ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनंतर आता क्रिकेटपटूंनी पाकला धडा शिकवला। आता संजय राऊतांनी मातोश्री सामना कार्यालयाच्या समोर फटाके फोडावेत, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष। ऑपरेशन सिंदूर टू झिरो इंडियन आर्मीचे पोस्टर, पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये क्रिकेटप्रेमींनी धरला ठिका। भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध, तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध। तर भारत पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचं सोनी पिक्चर्सला पत्र, भारत पाक सामना न दाखवण्याची मागणी। मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याविषयी माहिती नाही। ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर खोचक प्रतिक्रिया। भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, पण जय शहांचा दबाव, संजय राऊतांचा दावा। तर अमित शहांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असाही हल्लाबोल। शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे हे लोक, यांना देशभक्तीवर प्रश्न करण्याचा अधिकार नाही, प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरे विदेशामध्ये पर्यटन करत होते। देशाप्रती भावना असती तर ठाकरे तत्काळ भारतामध्ये परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्ये राहिले। भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजल्या नाहीत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये, अभिनेते नाना पाटेकरांचं मत। आम्हाला श्रेयवाद नको, राजकारणापेक्षा कामाला महत्त्व देणं गरजेचं, असंही वक्तव्य। पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार सध्या तरी नको, जोपर्यंत संबंध सुरळीत होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंधारामध्ये ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय, भारत पाक सामन्यावर ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घेणार का? मुंबई क्रिकेटच्या समितीवरून नार्वेकरांना पायउतार करावं, दुसऱ्यांचे राजीनामे मागता आधी स्वतःच्या घरापासून सुरुवात करा, नवनाथ बन यांची टीका। अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगामध्ये पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका। संजय राऊतांकडून अजित पवार यांना देशभक्तीच्या सर्टिफिकेट नको आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांचा आधी राजीनामा घेण्याची मागणी। आजच्या भारत पाक सामन्यावर सर्वाधिक उलाढाल गुजरातमधून होतीये। मॅचला विरोध असल्यानं यावरून लक्ष हटवण्यासाठी मोदींचा मणिपूर दौरा, संजय राऊतांची टीका। पहलगाम हल्ल्याच्या वेळेला ठाकरे लंडनच्या गुलाबी थंडीची मजा घेत होते, भाजप आमदार चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। निवडणुका आल्यावर ठाकरेंचं वेगळी हिंदुत्व जागं होतं, अशी केली टीका। मुंबईतील काही माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। 15 माजी नगरसेवक ठाकरेंच्या पक्षामध्ये परतणार अशा चर्चा होत्या, मात्र आपण शिंदेंसोबतच राहणार, नगरसेवकांची ग्वाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक, शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर, नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकामध्ये जाहिरात, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणामध्ये जितेंद्र आव्हाडांचा खासदार बजरंग सोनवणेंना प्रश्न, तर आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती, शरद पवारांनी कान टोचले। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते, मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा, सुप्रिया सुळेंकडून शरद पवारांचा व्हिडिओ शेअर, बळीराजाच्या हक्कासाठी भव्य मोर्चा, आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन। बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीला मंत्री इंद्रनील नाईकांचा पाठिंबा, बंजारा समाजाच्या लढाईमध्ये सहभागी होणार, इंद्रनील नाईक यांची माहिती।
इंद्रनील नाईक यांनी धाराशिवच्या मुरुम इथल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली। बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी समिती गठीत होणार, इंद्रनील नाईक यांची माहिती। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या, ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेमधून आत्महत्या। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। एकही ओबीसी नसणारी व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार। तर ओबीसींसाठीचे निर्णय आमच्या सरकारने घेतले, ओबीसींचं राजकीय आरक्षणही आम्ही परत आणलं, असं म्हणत विरोधकांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान। ओबीसी आत्महत्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। लातूरच्या निलंगामधील दादगी गावामध्ये तरुणाची आत्महत्या, महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। शिवाजी मेळले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही, आरक्षण संपतंय असं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम, आरक्षणावरून फडणवीसांचं वक्तव्य। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही, छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। ज्याचा आमचा कवडीचा संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही, जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। तर लक्ष्मण हाके विधानावर ठाम, मी काही चुकीचं बोललो नाही, हाकेंचा दावा। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंवर खालच्या पातळीवर टीका, शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं, शिंदेंचा पक्ष नसून व्यापारी कंपनी, पैशांसाठी हपापलेल्या लोकांचा मॅचमध्ये जुगार लागला असेल, राऊतांची टीका। संजय राऊत जर बोलला नाही तर त्याला किंमत नाही, पक्ष संपवण्याची जबाबदारी त्याला उद्धव ठाकरेंनी दिली आहे, शिंदेंवरील टीकेनंतर भरत गुगावलेंचं संजय राऊतांना उत्तर। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले, नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडण्यास अडचण, सातारा गॅझेट की हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम, 1982 पर्यंत 9 गावं सोलापूर जिल्ह्यात तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये असल्यानं अडचण। काँग्रेसनं भाजपावर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन, लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी करून भाजपनं सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचं कुटुंबीय पुन्हा वादात, अपहरण झालेल्या नवी मुंबईतील व्यक्ती खेडकरांच्या घरामध्ये सापडला, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा, रबाळी पोलिसांकडून पूजाच्या आईविरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंनी अंधेरीमधल्या कार्यक्रमात गुवाहाटीला जाण्याचा किस्सा सांगितला, तर मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत असं मिश्किल वक्तव्य। माहितीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका, मनपा निवडणुकीमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावर तयारी करा, सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा, शिंदेंच्या आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये सूचना। टेस्ला कार खरेदीवरून नाव न घेता सुप्रिया सुळेंचा प्रताप सरनाईकांवर निशाणा, टेस्ला घेतली म्हणून सोशल मीडियावर ट्रोल्स आले, सुळेंचं वक्तव्य। माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलो, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं भुया उंचावणारं विधान, आरोप भाजपनं केले होते त्यावर मात्र चव्हाणांचं मौन। मनोज पर्रीकर, जसे ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्ही पण फिरा, पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे त्रस्त महिलेचा अजित पवारांना भाजप नेत्याचा आदर्श घेण्याचा सल्ला, तर पर्रीकर कोण म्हणत अजितदादांचा प्रतिप्रश्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांकडून वाढदिवसाच्या निमित्तानं मोठं शेतकी प्रदर्शन, चंद्रकांत पाटलांनी मिशीला ताव देत दंड थोपटले, गाण्याच्या तालावर धरला ठेका। अकोल्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन, ईदच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाच्या पोस्टरवर केला होता दुग्धाभिषेक। वर्ध्यामध्ये महानुभाव पंथाच्या भावनांकरता लवकरच जागा उपलब्ध करून देणार, प्लास्टिक विरोधात अभियान राबवा, पालकमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये पार पडली बंजारा आरक्षण कृती समितीची जिल्हास्तरीय बैठक, 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, 500 ध्वज फडकवत शंभू महाराजांना मानवंदना, दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्यात येणार। पुण्यामध्ये कल्याणी नगरमधील एका क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणल्याचा आरोप, पाकिस्तानी गायकाला आणल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप,
क्लबमध्ये आंदोलक आणि बाउन्सरमध्ये धक्काबुक्की. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स पाठवलं. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स. देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी दोघांनाही लुकआउट नोटीस. लातूरच्या उदगीरमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून मित्रांना केला अत्याचार. उदगीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या बिलवाडी गावामध्ये जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. दोन्ही कुटुंबातील 11 जणांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार. गावामध्ये पोलीस बंदोबस्त. गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये अतिक्रमण केलेल्यांमध्ये राडा. घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर वाद मिटला. मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल 39.2 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त. एकूण 3 जणांना अटक करत गुन्हा दाखल. बीड शहरामध्ये कोर्टाकडून जामिनानंतर गुंडाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कारवाई करण्याची फिर्यादी महिलेची मागणी. नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक संस्थे सभेमध्ये राडा. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट व्यासपीठावरच धक्काबुक्की. नाशिकच्या मालेगावमध्ये गुंडांकडून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला. मारहाणीमध्ये एका महिलेसह 3 जण गंभीर जखमी. सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप. मुंबई विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट. तर रायगड, पुणे, रत्नागिरी, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. येत्या 3 तासांमध्ये मुंबईला मुसळधार पावसाचा अंदाज. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या करवलीमध्ये मुसळधार पाऊस. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. तर शेती पिकांचंही नुकसान. नांदेडच्या किनवटमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा व्यापारी सुदैवानं बचावला. पाण्यामध्ये झाडाचा आसरा मिळाल्यानं कापड व्यापाऱ्याचे प्राण वाचले. दोरीच्या साह्यानं व्यापाऱ्याची सुटका केली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नदी नाल्यांना पूर. सलबतपूरमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 जण वाहून गेले. सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश. हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा शेतकरी थोडक्यात बचावला. मनोज राठोड या तरुणानं वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे प्राण वाचवले. आनंद खंदारी असं बचावलेल्या शेतकऱ्याचं नाव. लातूरच्या त्रिणा नदीला आलेल्या पुरामुळे औसा तालुक्यामधल्या उजनी गावामध्ये पाणी. लातूरकडून तुळजापूर सोलापूरकडे जाणारा महामार्ग एका बाजूनं बंद. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 92% पाणी साठा. शहरवासियांना वर्षभर पिण्याचं पाणी मिळणार. धुळे तालुक्यामधल्या रानमळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामधल्या पूर्व भागाला मुसळधार पावसानं झोडपलं. काशी नदीला आलेल्या पुरामुळे हातगावमधील मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. नेहमीच अडचण होत असल्यानं पुलाची उंची वाढवण्याची गरज. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या नेवासा तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा. तरवडी गावातील फळबागांसह कापूस तूर पिकांचं मोठं नुकसान. दिगंबर ताकटे यांच्या पेरू बागेमध्ये गुडघ्याएवढं पाणी साचल्यामुळे पेरूचं नुकसान. धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे त्रिणा नदीला पुराचा धोका. जीव धोक्यामध्ये घालून नदीकाठावर पर्यटकांची हुल्लडबाजी. चिमुकल्याला घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवला. उजनीच्या 16 दरवाजांमधून 25,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनीतून पाण्याचा विसर्ग. बुलढाणा जिल्ह्यामधल्या लोणार तालुक्यामधल्या टिटवीतील धबधबा खळखळून वाहू लागला. जोरदार पाऊस कोसळत असल्यानं निसर्गरम्य वातावरणामध्ये पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. जळगाव ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. काही ठिकाणी रस्ता उखडलेला असल्यानं रस्त्यातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. अनेक वाहनांचे अपघात होत असल्यानं संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा नांगरणी स्पर्धेमध्ये सहभाग. सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल. परभणीच्या बालाजीनगरमध्ये शॉक लागून 3 जणांचा मृत्यू. पानटपरी बैलगाडीतून खाली उतरवतानाची घटना. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या सुकापूरमध्ये नवीन आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन. आमदार मंजुळा गावित यांच्या पाठपुराव्यामुळे इमारतीसाठी 1 कोटींचा निधी. नंदुरबारच्या आरोग्य विभागामध्ये रिक्त पदांमुळे रुग्णांच्या सेवेवर परिणाम. आरोग्यमंत्री आल्यानंतर तरी नागरिकांच्या समस्या दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची दुरवस्था. 16 रुग्णवाहिका आहेत, त्यापैकी 8 नादुरुस्त आहेत. डोंबिवलीमध्ये एमआयडीसीमध्ये पाणी दरवाढ. घरगुती वापरामध्ये 1 रुपया तर व्यावसायिकांना 2 रुपये 75 पैसे अधिकचे मोजावे लागणार.
सिंधुदुर्गमधील ओंकार या टस्कर हत्तीचा वावर वाढला, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलीस विभागामार्फत दिली मानवंदना. आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार ते स्वीकारतील. पाकिस्तानची क्रिकेट न खेळण्याच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद. अनेक प्रतिष्ठितांची भारत पाकिस्तानच्या सामन्याकडे पाठ. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा या बहुचर्चित सामन्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून